आपण सुरू करूयात. आयुर्वेदाचे आद्य दैवत श्री धन्वंतरी यांच्या स्थापनाने सुरुवात करत आहोत. शंखं चक्रं जलौकान् दधतामृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्म स्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसश्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलम्. स्क्रीन शेअर करते. आपण आता शारंदर संहितेच्या काही अजून काही मुद्दे पाहणार आहोत. शारंदर संहितेतील काही अजून कल्पना ज्या संधान कल्पना आहेत त्या आपण पाहणार आहोत. तर शारंदर संहितेतील 10वा अध्याय हा संधान कल्पनेचा अध्याय आहे. इथे खालून सुरुवात होतीये. दशमोऽध्यायः इदानीं संधान कल्पनां दर्शयन् आह. काय त्याची व्याख्या अशी दिलेली आहे संधान कल्पनेची. द्रवेषु चिरकालस्थं द्रव्यं यत् संधितं भवेत् आसव आरिष्ट भेदैः प्रोच्यते भेषजो उचितम. म्हणजे एखाद्या द्रव पदार्थामध्ये चिरकालस्थ एखादं द्रव्य ठेवणं आणि त्याचं संधान करणं, यत् संधितम भवेत, ज्याला अधिक काळपर्यंत ठेवल्यावर त्याचं संधान होतं, त्यालाच संधान कर्म किंवा संधान कल्पना असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये आसव आरिष्ट इत्यादी त्याचे भेद सांगितलेले आहेत. आसव आरिष्ट भेदैस्तु प्रोच्यते भेषज उचितम. आणि ते एक योग्य प्रकारचं असं औषध कल्पना अशी तयार होते, म्हणून तिथे लिहिलंय भेषज उचितम. योग्य अशी औषधी कल्पना आपण त्याच्यातून तयार करत असतो. म्हणजे चिरकाल म्हणजे दीर्घकाल किंवा ज्या अधिक काळापर्यंत एखादं द्रव्य एखाद्या द्रवामध्ये द्रव पदार्थामध्ये ठेवून त्याचं संधान केलं जातं आणि त्याच्यातून आसव आरिष्ट मैरेय किंवा सिधू इत्यादी सर्व इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे संधान कल्पना तयार केल्या जातात. यालाच संधान कल्पना असं म्हणतात. आणि त्याच्यातून एक योग्य प्रकारचं औषध आपल्याला तयार करायचं आहे. दीपिका टीकेमध्ये वर्णन आहे. द्रवेषु इति तत्र सामान्यं यथा द्रवेषु कल्प न अगणितेषु द्रवद्रव्येषु यत् द्रव्यं चिरकालं संधानीभूतं भवति तच्च आसवारिष्टभेदैः कृत्वा मध्यम इति उच्यते. यालाच मद्य असं म्हटलं जातं. सामान्य तत्र सामान्य म्हणजे सामान्य परिभाषा काय आहे आसवारिष्टांची किंवा संधानाची? तर यथा द्रवेषु कल्प न अगणितेषु म्हणजे काही द्रवद्रव्यांच्या बरोबर अगदी सर्व द्रवद्रव्यांच्या बरोबर आपण ह्या संधान कल्पना नाही करू शकत. त्यामुळे न अगणितेषु अगणित अशा खूप साऱ्या द्रवद्रव्यांबरोबर आपण संधान कल्पना नाही करू शकत. तर त्यातल्या मोजक्या अशा काही द्रवद्रव्यांबरोबर यद द्रव्यम चिरकालम संधानीभूतम भवती, जे द्रव्य
चिरकाल ठेवल्यावर संधानीभूत होतं. त्यालाच आसवारिष्ट असे भेद म्हटले जातात. आसव अरिष्टादी भेदैही कृत्वा आणि त्यालाच मद्य असं म्हटलं जातं. आसवारिष्ट भेदैः इति बहुवचनत्वेन सिधू सुरादिकम अपि गृह्यते. म्हणजे आसवारिष्ट भेद असं म्हणत असताना त्याचं बहुवचन केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला इतरही संधान कल्पना जशा सिधू आहेत, सुरा आहे किंवा गूढयोनी आहेत. अशा वेगवेगळ्या किंवा मैरेय आहे, संवीरक आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही कल्पना आहेत आसवारिष्टांच्या, त्या सर्व आपल्याला इथे गृहीत धरायच्या आहेत. हं. आणि त्या सर्व कल्पनांचा म्हणजे त्या कल्पना कशा प्रोसेस केल्या जातात, या सर्वाचं वर्णन या अध्यायामध्ये आलेलं आहे. आसव इति प्रसिद्ध. आसव हे प्रसिद्ध म्हणजे त्या काळातही ते प्रसिद्ध होतं असं आपण गृहीत धरू शकतो. सुरा म्हणजे पैष्टी. पैष्टी म्हणजे अ, धान्यापासून बनवलेलं काही अ, आसव किंवा धान्यापासून तयार केलेलं मद्य म्हणजे सुरा. जे धान्याच्या पिष्टीपासून किंवा धान्यापासून तयार केलं जातं, त्याला सुरा असं म्हणतात. हं. आसवो गुडयोनिही आणि आसवामध्ये गु आसवालाच गुडयोनी असा प्रकार किंवा त्याचं नाव असं दिलं जातं. जर सुराचे प्रकार पाहिले तर तेही प्रकार 4 प्रकार मानले जातात. त्याचं वर्णन इथे आलेलं नाहीये. खाली त्यांनी पुढे आसवांचंच वर्णन केलेलं दिसतं किंवा आसवांचे नाही, सिधूचे भेद दिलेले दिसतात. तशाच प्रकारचे भेद हे सुराचे आहेत. सुरा या 4 प्रकारच्या असतात. गौडी, माधवी, पैष्टी आणि निर्यास. म्हणजे बहुधा तरी या गुळापासून, मधूपासून त्याच्यानंतर पैष्टी म्हणजे काही धान्याचे पीठ किंवा काहीतरी पिष्टमय पदार्थ यांच्यापासून तयार केलेले आणि निर्यास म्हणजे काही अं, द्रव्यांचा अ, निर्यास म्हणजे कुठल्याही झाडाचा चीक किंवा झाडाचा काही झाडापासून तयार झालेलं एखादं प्रॉडक्ट असं त्याला निर्यास असं म्हणतात. त्यामुळे निर्यासामध्ये आपण अं, वेगवेगळे झाडापासून तयार होणारे स्त्राव असेही घेऊ शकतो. तर आता इथे काय त्यांना अपेक्षित आहे ते आपल्याला पुढे लक्षात येईल. हं. तर अशा प्रकारे 4 प्रकारे सुरा बनवली जाते. तशाच प्रकारे पुढे सिधूचं वर्णन आलेलं आपल्याला दिसतं. आसवो गुडयोनिः सूयते तोय कार्यं क्रियते यस्मिन् स आसवः. सूयते याचा अर्थ तोय कार्यं क्रियते म्हणजे एखाद्या जलामध्ये एखादं द्रव्य हे अधिक काळपर्यंत ठेवल्यानंतर त्या तोयाचं काहीतरी कर्म त्याच्यावर होतं. म्हणजे ते तोय हे फर्मेंट व्हायला लागतं. त्याच्यामध्ये काही अ, जीवजंतू निर्माण होतात आणि त्याच्यापासून मग पुढे आसवारिष्ट अशी निर्माण होतात. हं. तोय कार्यं क्रियते यस्मिन् स आसवः. स्थिरमद इति चिरकाल मत्तताकारी. स्थिरमद म्हणजे चिरकाल कालापर्यंत मत्तता निर्माण करणारं असं काहीतरी द्रव्य याच्यामध्ये निर्माण होतं. अरिष्टमिति द्रव्यप्रधानः अस्य भेदः. अरिष्ट याच्यामध्ये काय तर द्रव्य हे प्रधान असतं. कुठल्या द्रव्यापासून ते तयार झालेलं आहे. दशमूलारिष्ट किंवा सारस्वतारिष्ट तर त्याच्यामध्ये द्रव्य ही सगळ्यात प्रधान असतात. कुठलं द्रव्य आपण वापरतोय हे महत्वाचं असतं. द्रव्य प्रधानः अस्य भेदः. सिधू इति. सिधू शब्देन मध्यभेद भेदम आहू. सिधू हा पण एक मद्याचा भेद मानलेला आहे. तच्च उभय प्रधानम. ते दोन्ही त्याच्यामध्ये प्रधान आहे. म्हणजे द्रव्य पण आणि द्रव पण. असं ही द्रव प्रधान असतात. हं. आणि आरिष्ट ही द्रव्य प्रधान असतात. त्याच्यामध्ये द्रव्य हे अधिक म्हणजे त्याच्यामध्ये काढा केला जातो द्रव्याचा आणि मग त्याच्यापासून आरिष्ट बनवलं जातं. आसवामध्ये अ, जो काही जे काही द्रव्य असतं त्याचा रस बनवला जातो. असं ही स्वरसापासून तयार केली जातात ती आसव आणि काढ्यापासून तयार केली जातात ती आरिष्ट. हं.
तर अशा प्रकारे आसव आणि अरिष्ट यांच्यामध्ये भेद आहेत. अजून पुढचे भेद आहेत ते म्हणजे सिधू, मैरेय इत्यादी. तर सिधू म्हणजे काय? तर सिधू मध्यभेदमाहू तच्च उभय प्रधानम. ते दोन्ही प्रधान आहेत. त्याच्यामध्ये द्रव भाग पण असतो आणि द्रव्य भाग पण असतो. हं. एतदपि त्रिविधम केचित. हे सुद्धा 3 प्रकारचं सांगितलेलं आहे. पैष्टिक, माध्विक, गौड. हे पण 3 प्रकारचं सांगितलंय. पैष्टिक, माध्विक आणि गौड. जसे सुराचे भेद 3 आहेत तसं. मैरेयक इति अपि भेदो अस्य वदंती एके. कोणी एक आचार्यांनी म्हटलंय, की मैरेय हा पण याचाच एक भेद आहे. भेदो अस्य, भेदो अस्य याचा अर्थ याचाच एक भेद आहे. म्हणजे त्या सिधूचाच एक भेद मैरेय म्हणून सांगितला जातो. स यथा सूरा आसवयोः प्रत्येक निष्पादितयोः एकीकृत्य पुनः संधानो मैरेय इति संक्षेपणोक्तो मध्यभेदाः. म्हणजे सुरा आणि आसव अ, हे प्रत्येक तयार करून निष्पादित म्हणजे हे प्रत्येकी वेगवेगळं तयार केलं जातं आणि मग ते एकत्र करून एकीकृत्य पुन्हा त्याचं संधान केलं जातं. त्याला मैरेय असं अशी त्याची व्याख्या केलेली आहे. म्हणजे आसवारिष्ट आधी तयार करायचं, ते निष्पादन करायचं म्हणजे ते तयार करायचं. ते पूर्ण झालेलं आहे. असं झाल्यानंतर एक आसव आणि सॉरी एक आसव आणि एक सुरा हे एकत्र करायचं आणि मग त्याच्यापासून पुढे अ, जे काही मद्य तयार होईल त्याला मैरेय असं म्हणतात. म्हणजे आसव हे द्रव भागापासून तयार केलेलं म्हणजे एखाद्या स्वरसापासून तयार केलेलं जसं की द्राक्षासव. हे एखाद्या द्राक्षाचा स्वरस घेऊन तयार केलं जातं. हं. तर असं एखादं आसव घेतलं आणि एखादी पैष्टी घेतली म्हणजे सुरा घेतली. म्हणजे जे पिष्टमय पदार्थापासून किंवा धान्यापासून तयार केलेलं मद्य घेतलं आणि हे दोन्ही एकत्र केलं आणि मग पुन्हा त्याचं संधान केलं, की त्याला मैरेय असं नाव दिलेलं आहे. हं. तर अशा प्रकारे वेगवेगळे भेद मद्याचे याच्यातून आपल्याला प्राप्त होतात. अथ आसवारिष्ट अध्यायम आह. आता हा आसवारिष्टांचा अध्याय सुरू होतो. यत् द्रव्यम औषधादी द्रव्येषु द्रव्येषु पानीयादिषु चिरकालस्थं संधितं तत् उचितं भेषजम् आसवारिष्टभेदैः प्रोच्यते. उचितं अ, स्वरोगोचितम्. स्वरोग उचितम, स्वरोग उचितम असा शब्द आहे. पण त्याचा अर्थ नाही लागाय. उचित या शब्दाचा अर्थ योग्य असं आपण घेऊ शकतो, की योग्य प्रकारे ते संधान केलेलं चिरकाल योग्य कालापर्यंत ते ठेवून त्याचं संधान योग्य प्रकारे झालंय का नाही, हे पाहून मग त्याचा वापर केला जातो. असं म्हणजे उचित संधित झालेलं द्रव्य. हं. तत्रापि आसवारिष्टयोः भेदमाह. त्यातला आसवारिष्टाचा भेद आम्ही इथे सांगतोय. यद अपक्व औषध अंबुभ्याम सिद्धम मध्यम स आसवाः. आसवाची व्याख्या दिलेली आहे. जे अपक्व अशा औषध आणि पाण्यापासून तयार केलं जातं, त्याला अशा प्रकारे तयार केलेलं मद्य याला आसव असं म्हटलं जातं. अरिष्टः क्वाथसिद्धः. अरिष्ट कसं तयार केलं जातं, तर क्वाथाने ते सिद्ध केलं जातं. क्वाथसिद्धाः स्यात् तयोः मानं जलोन्मितम्. त्याचं प्रमाण हे जलाच्या अं, इतकं म्हणजे ते जेव्हा आपण घेतो, त्यावेळेला जेवढ्या प्रमाणात घेणार आहोत, तेवढ्याच प्रमाणात आसवारिष्ट घ्यायचंय किंवा त्या आसवारिष्ट आपण जेवढ्या प्रमाणात घेतोय, तेवढ्याच प्रमाणामध्ये असं सेवन करायचं आहे. म्हणजे जितक्या प्रमाणात आसवारिष्टांचं सेवन म्हणजे 2 चमचे जर आसवारिष्ट सेवन केलं गेलं किंवा 1 कर्ष 10 एम-एल इतकं आसवारिष्ट सेवन केलं गेलं, तर त्याच्याबरोबर जलही तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. हं. तर अशा प्रकारे इथे आसवाची व्याख्या किंवा अरिष्टाची व्याख्या इथे सांगितली जाते.
दीपिका टीकेमध्ये असं म्हणतात, "इदानीं तस्य विशेष लक्षणानि आह." ही इथे विशेष लक्षणं सांगत आहोत. तयोः आसव आरिष्टयोः मानं पानार्थं तुलनारूपं जलोन्मितम् इति. जलपानमात्रं जलपानं तु अल्पमेव कथितं न एतत् मनोहरं कुतो मदात्ययविषयत्वात्. ओके. जलोन्मितम याचा अजून एक वेगळा अर्थ इथे दिलेला आहे, की जलपान मात्रम, जलपानम तू अल्पमेव. म्हणजे जलपान आपण जितक्या प्रमाणात करू एका वेळेला, तितकंच प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. जलपान मात्रम, जलपानम तू अल्पमेव कथितम. थोड्याच प्रमाणात घ्यावं असं सांगण्यात आलेलं आहे. न एतद मनोहरम कुतो मदात्यय विषयात. हे जलपानापेक्षाही थोडं कमीच प्रमाणामध्ये घ्यावं, असं वर्णन केलं गेलेलं आहे. का? तर मदात्यय विषयात. कारण त्याच्यानी शरीरामध्ये मद उत्पन्न होतो आणि म्हणून आपल्याला याचं प्रमाण हे जलपानापेक्षा कमीच घ्यायचं आहे. हं. निरुजानाम तंत्रांतरीयमानं यत् तत् जलशब्देन कल्पते. तद्यथा शुद्ध कायः पिबेत् प्रातः स उपदंशं फलद्वयम् मध्याह्ने द्विगुणं तच्च स्निग्ध आहारेण पाययेत इत्यादी वचनात. याचा अर्थ असा होतो की निरुजानाम म्हणजे निर्गताम रुजाम यस्मात तत्, ज्यांच्यामधून रुजा किंवा दुःख असं कमी झालेलं आहे, अशांनाही तुम्ही अ, आसवारिष्ट देऊ शकता, असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे ज्यांच्यामध्ये वेदना नाहीयेत, ज्यांच्यामध्ये व्याधी नाहीये. निरुज या शब्दाचा अर्थ ज्यांच्यामध्ये रुजा नाहीये, ज्यांच्यामध्ये व्याधी नाहीये, अशांनाही तुम्ही हे अ, आसवारिष्ट देऊ शकता, असं त्यांचं म्हणणं आहे. निरुजानाम तंत्रांतरीयमानं यत् तज्जल शब्देन कल्प्यते. आता याचा जर वेगळा अर्थ घ्यायची वेळ आली, तर असाही होऊ शकतो, की जितक्या प्रमाणात जलसेवन दिवसभरात, तितक्या प्रमाणात आसवारिष्ट सेवन. परंतु त्याचा वापर हा कमी व्हायला पाहिजे, कारण मदात्यय विषयात असं त्यांनी त्याचा अर्थ दिलेला आहे, की मदात्यय त्याच्यानी होण्याची शक्यता असते. म्हणून त्याचं प्रमाण हे कमी प्रमाणात म्हणजे जलपानापेक्षा कमी प्रमाणच त्याचं असायला हवं. हं. तद यथा अ, त्याचं म्हणजे त्याच्यासाठी एक श्लोक दुसऱ्या कुठल्या एका संहितेमधून आलेला दिसतो. शुद्ध कायः पिबेत प्रातः म्हणजे ज्यांचं शरीर शुद्ध झालेलं आहे, म्हणजे शोधन करून आता शरीर शुद्धी झालेली आहे, त्यांना सकाळी-सकाळी म्हणजे पहाटे अ, आसवारिष्टांचं सेवन करायला द्यावं आणि कशाबरोबर? तसं उपदंश, उपदंशासह. उपदंश या शब्दाचा अर्थ मद्यपान रोचके भक्षद्रव्यम. मद्यपानाच्या वेळेला रुचिकर असं जे काही भक्ष्यद्रव्य आहे, त्याचा एक वेगळा अर्थ असा होतो म्हणजे चटणी किंवा चटण्या किंवा स्पाइस असा अर्थ तिथे दिलेला आहे. खरं तर कुठल्याही चटण्या या अधिक तिखट किंवा तीक्ष्ण अशा असतात. परंतु इथे सकाळच्या वेळामध्ये त्याचा वापर कदाचित कफ निर्हरणासाठी दिलेला असावा. त्यामुळे सकाळच्या वेळात मद्यपानाचं सेवन हे खास करून कफ प्रकृतीसाठी किंवा ज्यांना पूर्वी कफाचे व्याधी होऊन गेलेले आहेत, ज्यांना शुद्ध शोधन दिलं गेलेलं आहे आणि आता उरलेला कफ कमी होण्यासाठी किंवा पुन्हा कफ होऊ नये याच्यासाठी म्हणून त्या चटण्यांसह म्हणजे उपदंश 2 पलं म्हणजे 80 एम-एल इतक्या मात्रेमध्ये आसवारिष्टांचं सेवन करायला सांगितलेलं आहे. हे खूप मोठं प्रमाण अ, आहे असं आपल्याला इथे लक्षात येतंय. हं. मध्याह्ने द्विगुणम तच्च आणि मध्यान्हामध्ये तर 2 पट म्हणजे 80-80 म्हणजे 160 एम-एल इतकं
पण ते स्निग्ध आहाराबरोबर द्यायला सांगितलेलं आहे. कारण मध्यान्नामध्ये उष्णता वाढलेली असते बाहेरची आणि शरीरातीलही. त्यामुळे त्यावेळेला 2 पट घ्यायला सांगितलंय, पण ते स्निग्ध आहाराबरोबर घ्यायला सांगितलेलं आहे. एके त्रिपलोन्मितम इति पठन्ति. काही जणांच्या मते हे 3 पल इतक्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. 1 पल म्हणजे 40 एम-एल म्हणजे 3 पल म्हणजे 120 एम-एल असंही काहींनी त्याचं प्रमाण दिलेलं आहे. म्हणजे मध्यान्नामध्ये 3 पल इतक्या प्रमाणामध्ये औषध सेवन करायचं आहे. यद अपक्व औषध अंबुभ्याम सिद्धम मध्यम स आसवाः. जे अपक्व औषध अंबू यांनी सिद्ध असं मद्य आहे, त्याला आसव असं म्हटलं जातं. तद्गुणाः त्याचा गुण, छेदी, मध्वासव, तीक्ष्णा हा त्याचा गुण खरं तर छेदन करणारा किंवा तीक्ष्ण अशा स्वरूपातच सांगितला जातो. अपक्वम औषधम अंबूच वह्निपाकरहितम. जेव्हा तुम्ही अपक्व असं म्हणतात, त्यावेळेला तिथे वह्निपाकरहित म्हणजे तिथे अग्नी द्यायचा नाहीये. म्हणजे स्वरसापासून तयार झालेले किंवा अग्नी न देता तयार केलेली औषधं, 2 औषध म्हणजे द्रव भाग एकत्र करायचा आणि घन औषध एकत्र करायचं आणि ते एकत्र करून संधान करायला ठेवायचं. याला आसव असं म्हटलं जातं. अं, आरिष्टामध्ये मात्र काढा आधी तयार केला जातो आणि मग त्याच्यामध्ये प्रक्षेप द्रव्य आणि बाकी मग गुड किंवा धायटी पुष्प इत्यादी सर्व एकत्र केले जातात आणि मग ते महिना 1 महिना 2 महिना असं ठेवलं जातं. हं. अशा प्रकारे अ, अपक्वम औषधम अंबूच वह्निपाकरहितम यस्तु क्वाथसिद्धः स अरिष्टः स्यात्. वह्नियोगात भूयात भेदः. म्हणजे वह्नीच्या बरोबर त्याचा संयोग सांगितलेला आहे आणि त्याचे अनेक सारे भेद इथे वर्णन केलेले आहे. तयोः आसव आरिष्टयोः मानं भक्ष्यप्रमाणं तद्गुणाः तु हं, यथा द्रव्यगुणाः आरिष्टः सर्वमद्यगुणाधिकाः. हं, तर आसवारिष्टाचं मान हे तयोः मानम म्हणजे त्याचं भक्षण प्रमाण असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तद्गुणाः यथा अ, द्रव्य गुणो म्हणजे ज्या प्रकारे द्रव्याचा गुण असेल, त्या प्रकारेच आरिष्टाचा गुण असतो. हं. सर्व मद्य गुणाधिकाः आणि सर्व मद्य हे गुणांनी अधिकच असतात. म्हणजे जे कुठलं द्रव्य आपण आसवारिष्टासाठी वापरू, त्या द्रव्याचे गुणच आसवारिष्टामध्ये येत असतात आणि एकूणच सर्व मद्य ही गुणांनी अधिक असतात. जर मद्याचा योग्य वापर आपण करू शकलो, तर ते शरीरासाठी औषधवत, शरीरासाठी योग्य अशा प्रकारे होऊ शकतं. परंतु त्याचा जर चुकीचा वापर झाला, तर ते शरीराला घात करणारं होऊ शकतं. अनुक्तमान अरिष्टेषु जलादिप्रमाणम् आह. अनुक्तमान अरिष्टेषु द्रवद्रोणे तुलां गुडा. अनुक्तमान आरिष्टेषु द्रवद्रोणे तुलां गुडा क्षौद्रं क्षिपेत गुडात अर्धम प्रक्षेपम दशमांशिकम. म्हणजे अ, ज्या ठिकाणी आसवारिष्टांचं प्रमाण हे अनुक्त सांगितलेलं आहे. म्हणजे जिथे स्पष्टपणे वर्णन नाहीये, की याच्यामध्ये किती पाणी घ्यायचंय किंवा किती क्षौद्र घ्यायचंय, किती संधान द्रव्य घ्यायचंय, हे जिथे प्रमाण सांगितलं गेलेलं नाहीये, तिथे द्रवभाग म्हणजे जल याचं प्रमाण अ, द्रव द्रोणे म्हणजे 2 द्रोण इतकं प्रमाण सांगितलं जातं. आणि गुड हे 1 तुला इतक्या प्रमाणात घ्यायचं आहे. क्षौद्रम क्षिपेत गुडात अर्धम आणि क्षौद्र म्हणजे मध हा अं, गुळापेक्षा अर्ध प्रमाण इतकं त्याच्यामध्ये घालायचं आहे.
आणि प्रक्षेपम, प्रक्षेपम दशमांशिकम. प्रक्षेप हे 10 भाग म्हणजेच गुडाच्या 10 भाग इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रक्षेप घालायचे आहेत. अं, खालच्या टीकेमध्ये वर्णन केलेलं आहे. प्रक्षेपम पश्चात देयम द्रव्यम दशमांशिकम गुड परिमाणात. म्हणजे गुडाच्या 1/10 इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रक्षेप घालायचे आहे. अं, आता एक द्रोण याचा अर्थ म्हणजे 4 कंस असं सांगितलेलं आहे. म्हणजेच 16 प्रस्थ इतकं प्रमाण आहे आणि ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये अ, द्रव्य हे तयार होत असतं. एक प्रस्थ म्हणजे जवळ-जवळ 640 ग्रॅम आणि याच्यामध्ये 16 प्रस्थ इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला हे द्रव भाग आपल्याला घ्यायचा आहे. हं. आणि त्याच्यामध्ये क्षौद्र हे त्याच्या निम्म म्हणजे जितक्या प्रमाणामध्ये आपण द्रवभाग घेणार आहोत, त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये हे मध घालायचा आहे आणि सॉरी 1 तुला इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे आणि गुळाच्या निम्म्या प्रमाणामध्ये 1 तुला याचा अर्थ 4 किलो इतक्या प्रमाणात म्हणजे 1 तुला म्हणजे 100 पल. त्यामुळे 4 किलो इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. म्हणजे जेव्हा 2 द्रोण इतक्या प्रमाणामध्ये द्रवभाग असेल, तेव्हा 4 किलो इतक्या प्रमाणामध्ये गूळ असेल. हं. आणि क्षौद्र हे त्याच्या निम्म म्हणजे 2 किलो इतकं क्षौद्र असेल आणि अं, प्रक्षेप हे त्याच्या म्हणजे गुळाच्या 10 भाग म्हणजे 400 ग्रॅम इतकं प्रक्षेप असेल. हे एक सामान्य प्रमाण आपल्याला दिलेलं आहे. मग तुम्ही द्रव्य किती प्रमाणात घेत आहात, त्याच्यानुसार त्याच्या पटीमध्ये याचं प्रमाण आपल्याला कमी-कमी करत आणता येतं. आणि त्या प्रमाणामध्ये आपल्याला कारण प्रत्येक वेळेला आपल्याला तेवढ्या प्रमाणामध्ये द्रव्य मिळेलच असं नाही. अं, म्हणजे आर्थिक गणित आपलं बसलं पाहिजे आणि प्लस त्याच्या बरोबरीने बाजारामध्ये मिळणारी द्रव्य ही सुद्धा आपल्याला त्या प्रमाणामध्ये मिळायला पाहिजे. त्यानुसार आपल्याला त्याचं प्रमाण हे ठरवता येतं किंवा तुम्हाला किती प्रमाणामध्ये द्रव्य तयार करायचंय, तुम्हाला किती प्रमाणामध्ये असं वरिष्ठ तयार करायचंय, तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला या सर्व जी काही द्रव्यांची प्रमाणं दिलेली आहेत, ती तितक्या पटीत कमी करत आणावी लागतात. 2 द्रोण म्हणजे खूप मोठं प्रमाण येतं. जवळ-जवळ मी इथे काढलेलं आहे ते अ, 1 कंस म्हणजे 40 किलो असं येतंय. त्यामुळे नाही सॉरी 20 किलो इतकं येतंय. म्हणजे हे जवळ-जवळ 4 कंस म्हणजे 80 किलो किंवा 80 लिटर म्हणजे हे खूप मोठं आणि हे 1 द्रोणाचं प्रमाण झालं. म्हणजे 2 द्रोण म्हणजे जवळ-जवळ 160 लिटर इतकं प्रमाण अ, अ, इथे द्रव्याचं वापरलं गेलेलं आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा तुम्ही असं वरिष्ठ बनवत असाल, तेव्हा हे प्रमाण दिलेलं आहे. आणि मग मग तुम्ही जर कमी प्रमाणात बनवायचं असेल, तर तुम्हाला तेवढ्या पटीत खाली यावं लागतं. हं. आणि त्याप्रमाणे आपल्याला प्रमाण ठरवावं लागतं. पण हे सगळं करत असताना असं लक्षात येतं, की गुळाचं प्रमाण हे खूप कमी आहे. आणि जर आपण जेव्हा आपण बनवायला घेतो असं वरिष्ठ, त्यावेळेला मात्र आपण जर इतक्या कमी प्रमाणात गूळ घातला, तर काही वेळेला संधान व्हायलाही त्रास होऊ शकतो किंवा त्याची जी काही चव निर्माण व्हायला पाहिजे, अ, रुग्णाला ते पॅलेटेबल व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण विचार केला, तर काही वेळेला आपल्याला त्याच्यात गुळाचं प्रमाणही वाढवावं लागतं. तर ते पॅलेटेबल होतं. जर आपण तिक्त द्रव्यांचं जर आपण असं वरिष्ठ बनवत असू, तर त्याच्यामध्ये इतका कमी गूळ घेऊन ते असं वरिष्ठ चांगल्या प्रकारे बनत नाही किंवा अ, ते काय रुग्णांना घेता येत नाही. अशा वेळेला थोडं गुळाचं प्रमाण आपल्याला वाढवावं लागतं.
अनेक वेळेला आपण पाहतो की जी आसवारिष्ट बाहेर मिळतात त्यातली महाराष्ट्रात मिळणारी बरीचशी आसवारिष्टांमध्ये गुळाचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वापरलेलं असं दिसून येतं. पण जर तुम्ही एव्हीपी, सीएनएस अशांची जर आसवारिष्ट पाहिली, तर त्यामध्ये खरोखरच गुळाचं प्रमाण हे कमी असतं आणि ती बऱ्यापैकी इफेक्टिव्हही आपल्याला झालेली दिसतात. तर त्याप्रमाणे कुठलं आसवारिष्ट आपल्याला वापरायचं आहे, याचा विचार करून पेशंट कसा आहे, पेशंट कुठलं घेऊ शकेल, त्याचे इफेक्ट्स त्याला किती प्रमाणामध्ये आपल्याला द्यायचे आहेत किंवा त्याचे बेसिकली त्याचा रोग किती मोठा आहे आणि त्याच्यावर किती तीक्ष्ण स्वरूपाचं औषध आपल्याला द्यायचं आहे, या सर्वाचा विचार आपला झाला पाहिजे. हं. त्या त्यानुसार आपण आसवारिष्ट तयार करायला हवं आणि त्यानुसार त्याचा वापरही करायला हवा. हं. अथ दीपिका टीकेमध्ये म्हटलेलं आहे, अथ आरिष्टेषु द्रव्य परिमाण अनुक्तत्वात् दर्शयन् आह अनुक्तमानम् इति. द्रव्य द्रोणे द्रोणद्वय परिमिते द्रवे क्वाथाधिके म्हणजे ज्या ठिकाणी अनुक्त असं द्रव्याचं प्रमाण असेल त्या ठिकाणी द्रव किती घ्यायचा आहे तर 2 द्रोण इतकं द्रव घ्यायचं आहे म्हणजेच क्वाथ किंवा स्वरस इत्यादी 2 द्रोण आपल्याला घ्यायचं आहे. तत्र तुलाम संधानिक द्रव्याणाम क्षिपेत. अच्छा, तुला हे संधानिक द्रव्याचं प्रमाण दिलेलं आहे. तुलाम हं. मग गूळ हे सुद्धा एक प्रकारे संधान करणारं द्रव्य म्हणून वापरलं जातं. गुळाच्या जागी धायटी चूर्णही वापरलं जातं. मग निम्म धायटी चूर्ण, निम्म गूळ अशा पद्धतीनेही आपल्याला संधान करता येतं. नुसतं जर धायटी चूर्ण वापरलं, तर ते द्रव्य कषाय रसाकडे खूप जास्त जातं. त्यामुळे गुळाचा वापरही आपण केला, तर मग त्याचं जे काही चव आहे, ती योग्य प्रकारे बनू शकते. तत्र तुलामिती संधानिक द्रव्याणां क्षिपे तानि मधुकपुष्प प्रभृतीनि गूढ परिमाणात अर्ध परिमाणम गुळाच्या निम्म इतकं अ, मधुक मधुक पुष्प म्हणजे मोहाची फुलं ही सुद्धा आसवारिष्ट बनवण्यासाठी वापरली जातात किंवा धायटी पुष्प हे सुद्धा आसवारिष्ट बनवण्यासाठी वापरली जातात. आणि त्याचं प्रमाण किती घ्यायचंय तर गुळाच्या निम्म्या प्रमाणामध्ये ते घ्यायचं आहे. म्हणजे इथे 4 किलो इतकं आपण गुळाचं प्रमाण पाहिलं 1 तुला, तर मग ते अर्ध तुला इतकं प्रमाण आपण घेऊ शकतो. मध्वी इति गूढमानम् अपि क्वाथ द्रव्य परिमाणात अर्धम बोद्धव्यम. मध्वी म्हणजे मधु इति. मधु इति. मधु किती घ्यायचंय? तर गुळाच्या परिमाणापेक्षा अर्ध. हं. अं, मधु इति गूढमानम् अपि अच्छा. तुलां गूढं क्षौद्रं क्षिपेत् गूढात् अर्धम्. गूढमानम् अपि क्वाथ द्रव्य परिमाणात अर्धम बोद्धव्यम. क्वाथ्य द्रव्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये घ्यायला सांगितलंय. क्षिपात गुळात अर्धम ऍक्च्युली इथे देताना म्हणजे जे काही मेन श्लोक दिलेला आहे त्याच्यामध्ये गुळात अर्धम असं वर्णन केलेलं आहे. पण दीपिका टीकेमध्ये मात्र क्वाथ्य द्रव्याच्या अर्ध प्रमाण असं त्यांनी इथे मानलेलं आहे. खरं तर गुळाच्या अर्ध्या प्रमाणामध्ये मधु असं त्यांनी प्रमाण इथे दिलेलं दिसतं. तथा च परिभाषायां क्वाथ्यद्रव्यस्य हि समं क्वाथं नीत्वा तु धारयेत् पात्रे मृण्मयके भूमौ निखाते तु गुडं न्यसेत्. क्वाथाद् अर्धं ततो द्रव्यं प्रदेयं च अष्टमांशिकं क्षौद्रं क्षिपेत् गुडाद् अर्धं शर्करां च तथा न्यसेत्. कर्कन्दुमूलप्रभृतिं गूढतुल्यं प्रदापयेत् धातकी कुसुमं देयं शर्करा क्षौद्रयोः अ, द्विकं. हं? शर्करा क्षौद्रयोः द्विकं सम्यक् पक्वं ततो ज्ञात्वा न्यसेद् यंत्रे प्रसादयेत्. हं? तर काय सांगितलेलं आहे
तर क्वाथ्य द्रव्यस्य ही समम क्वाथम म्हणजे जे काही काढ्याचं द्रव्य असेल त्याच्या समप्रमाणामध्ये त्याचा क्वाथ बनवायचा आहे. म्हणजे समजा तुम्ही 1 किलो इतकं क्वाथ्य द्रव्य घेतलं म्हणजे क्वाथ करण्यासाठी द्रव्य घेतलं, तर त्याच्या 4 पट पाणी घालून पुन्हा त्याला 1 पट इतकं बनवायचं आहे. हं. तर त्यामुळे अ, जेवढं क्वाथ्य द्रव्य असेल तेवढ्या प्रमाणामध्ये त्याचा काढा झाला पाहिजे. क्वाथम नीत्वा तू धारयेत पात्रे, धारेत कुठल्या त्याची धारा करायची. कुठे तर मृण्मयके पात्रे, मृण्मय अशा पात्रामध्ये ते ठेवायचं आहे. हं. भूमौ निखाते हे सगळं काय करायचंय तर भूमीमध्ये ठेवायचं आहे. हं. त्या भूमीमध्ये ठेवत असताना त्याच्यामध्ये गुडम नसेल, गूळ घालायचा आहे. गूळ किती? क्वाथात अर्धम. क्वाथापेक्षा निम्म्या प्रमाणामध्ये गूळ घालायचा आहे. हं. ततो द्रव्यम प्रदेयम च अष्टमांशिकम. द्रव्य म्हणजेच प्रक्षेपद्रव्य. त्याच्यामध्येच प्रक्षेपद्रव्य ही 1/8 इतक्या प्रमाणामध्ये क्वाथाच्या 1/8 इतक्या प्रमाणामध्ये प्रक्षेपद्रव्य घालायची आहेत. हं. क्षौद्रम क्षिपेत गुडात अर्धम. गुडाच्या अर्ध्या प्रमाणामध्ये क्षौद्र म्हणजे मध आपल्याला त्यात घालायचं आहे. शर्करांच तथा न्यसेत आणि शर्करा सुद्धा क्षौद्राप्रमाणेच गुळाच्या निम्म्या प्रमाणामध्ये घालायची आहे. कर्कंदू मूल प्रभृतीनी गुडतुल्यम प्रदापयेत. कर्कंदू मूल म्हणजे खरं तर अच्छा कर्कंदू मूल म्हणजे जे आसवारिष्ट संधान करण्यासाठी जे काही द्रव्य वापरलं जातं ते. म्हणजे इथे त्यांनी कर्कंदू मूल याचाही उल्लेख केलेला दिसतो आणि किंवा त्याच्या जागी दायटी पुष्प किंवा मोहाची पुष्प आपल्याला तिथे घालायची आहेत आणि ते किती घ्यायचंय तर गुळाच्या समप्रमाणामध्ये आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. धातकी कुसुमम देयम शर्करा क्षौद्रयोः द्विकम आणि धायटी फूल जर वापरायचं असेल तर ते शर्करा किंवा क्षौद्र यांच्यापेक्षा 2 पट इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला धायटी पुष्प वापरायचं आहे. सम्यक पक्वम ततो ज्ञात्वा न्यसेत यंत्रे प्रसादयेत. हं. हं. हे सर्व सम्यक पक्व आता इथे पाक करणं असं अपेक्षित नाहीये. तर या ठिकाणी आपल्याला त्या सर्व औषधांना पक्वता येणं, ती सर्व औषधं ही संधान होणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे सम्यक पक्वं ततो ज्ञात्वा न्यसेत यंत्रे प्रसादयेत. यंत्रामध्ये का अ, पात्रे वगैरे असं असायला हवं होतं. म्हणजे ते पात्रामध्ये ते घालायचं आहे. हं. अं, प्रक्षेपम दशमांशिकम इति. प्रक्षेप हे इथे अष्टमांशिकम दिलेलं आहे. त्याच्या जागी दशमांशिकम असंही सांगण्यात येतं. म्हणजे शारंधारांनी ते दशमांशिकम आणलेलं आहे. पण कोणी एका वेगळ्या आचार्यांनी ते अष्टमांशिक असं मानलेलं आहे. प्रक्षेपम पश्चात देयम द्रव्यम दशमांशिकम परिमाणात इति. इति अर्थः. प्रक्षेप हे 10 अंश म्हणजे ते गुळाच्या 10 अंश इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रक्षेप घालायचा आहे. हं. अनुक्तमान आरिष्टेषु द्रवद्रोणे सती गूढम तुलाम क्षिपेत. अनुक्तमान जिथे असेल त्या ठिकाणी 2 द्रोण इतक्या प्रमाणात द्रवभाग घेत असताना गूळ हे 1 तुला इतक्या प्रमाणात घालायचं आहे. 1 तुला म्हणजे काय? तर पलशत प्रमाणम म्हणजे 4000 ग्रॅम म्हणजे 100 पल म्हणजे 4000 ग्रॅम म्हणजे 4 किलो. हं. अनुक्तमानं गुडप्रमाणं येषु एवं भूतेषु वासवारिष्टेषु क्षौद्रं मधु गुडात अर्धं क्षिपेत. क्षौद्र किंवा मधु हे क्षौद्र आणि मधु हे थोडे-थोडे वेगळे म्हणजे या अर्थाने होतात, की
क्षौद्र हे छोट्या माशीपासून, क्षुद्रा नामक माशीपासून तयार होतं आणि मधू हे सामान्य मधमाशीपासून तयार झालेलं असतं. त्यामुळे मधाचे सुद्धा जवळ-जवळ 5-6 प्रकार हे आपल्या ग्रंथामध्ये दिलेले दिसतात. त्यातलं क्षौद्र कुठलं, मधू कुठलं हे आपल्याला बघून खरं तर घ्यायला पाहिजे. पण आजकाल त्याच्यामध्ये भेद आपल्याला कळू शकत नाही. पण याचा अर्थ पूर्वीच्या काळच्या लोकांना हे भेद माहीत होते. छोट्या माशीपासून तयार झालेलं वेगळं मध, मोठ्या माशीपासून तयार झालेला वेगळा मध आणि बाकी पैतीर पासून म्हणजे पिवळ्या रंगाच्या एका माशीपासून तयार झालेला वेगळा मध. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे मधाचं म अ, म मधाची वर्णनं ही वेगवेगळ्या निघंटूमध्ये आलेली आहेत. प्लस आपल्या चरक संहितेमध्येही आलेली आपल्याला दिसतात किंवा चरक सुश्रुत संहितेतही कुठेतरी आलेले दिसतात. निघंटूमध्ये मात्र त्याचं खूप मोठ्या प्रमाणात वर्णन आलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे क्षौद्र घ्यायचा, कुठे क्षौद्र घ्यायचा, कुठे गुढ घ्यायचा असं वर्णन केलेलं दिसतं. पण आजकाल आपल्याला ते वेगवेगळे प्रकार हे कदाचित एखाद्या संशोधन संस्थेमध्येच पुण्यामध्ये एक संशोधन संस्था आहे. मधावर संशोधन करणारी एक संस्था शिवाजीनगरला आहे. तर तिथे आपल्याला अशा प्रकारे काही भेद मिळत आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. प्रक्षेपम पश्चात् द्रव्यम दशमांशिकम गुण परिमाणात. हां, पुढचं चालू होतं. तुलां फलशत प्रमाणम अनुक्तमानं गुण प्रमाणम येषु एवं भूतेषु आसवारिष्टेषु क्षौद्रम मधु गुणात् अर्धम क्षिपेत. अनुक्त एव प्रक्षेपम चूर्णादि प्रक्षेपम दशमांशिकम चूर्ण प्रक्षेपकम अ, दशमांशिकम इति. म्हणजे चूर्णाचा प्रक्षेप हे गुडाच्या परिमाणाच्या 1/10 इतक्या प्रमाणामध्ये प्रक्षेप द्रव्य आपल्याला घ्यायची आहे. हं. आता पुढे वर्णन आहे सिधू, सुरा, प्रसन्ना इत्यादी. हं. अथ क्वाथ भेदेन सिधू लक्षणम आह. सिधू हे क्वाथापासून तयार होतं म्हणून त्याला क्वाथ भेद असं मानलं जातं. म्हणजे क्वाथ भेदानी तयार झालेलं सिधू याचं वर्णन करत आहोत. नेयः शीतरसाः सिधुः अपक्वमधुरद्रवैः परिपक्वात् अ, परिपक्वान्नसन्धान समुत्पन्नाः सुरां जगु. हं? सिद्ध पक्वरसाः सिधुः संपक्व मधुरद्रवैः. म्हणजे एकतर अपक्व किंवा पक्व या 2 प्रकारात आपण सिधूचं वर्णन करू शकतो किंवा सिधू आपल्याला मिळू शकते. एक जी अपक्व द्रव्यांनी सिद्ध अशी शीत, थंड अशा प्रकारची जी काही सिधू मिळते ती मधुर द्रव्यांनी बनलेली असते. हं. मधुर द्रव्यांनी ती सिधू बनलेली असते. हं. परिपाक अन्नसंधानापासून जी काही तयार होते, अन्न म्हणजे वेगवेगळी धान्य. वेगवेगळ्या धान्यांपासून तयार झालेली जी काही अ, धान्य संधान करून जी काही तयार होते त्याला सुरा असं म्हटलं जातं. आणि सिद्ध पक्वरसा हा पक्वरसापासून सिद्ध अशी जी काही असते त्याला संपक्व मधुरद्रवैही मधुरद्रव्यांनी जी ही मधुरद्रव्य घेऊन जी संपक्व झालेली आहेत, पक्व झालेली आहे तिला पक्वरस सिधू असं म्हटलं जातं. अशा प्रकारे सिधूचे 3 भेद आपल्याला इथे दिसतात. इदानीं सिधू प्रभृतीनां प्रत्येकलक्षणानि आह नेय इति. यः सिधुः अपक्व मधुरद्रवैः इक्षुरस प्रभृतिकैः. इक्षुरस इत्यादींपासून तयार झालेली आहेत. म्हणजे तिथे कुठेही इक्षुरस आपल्याला सिद्ध करायचा नाही. त्यामुळे इक्षुरसापासून वगैरे जी काही तयार होते ती अं, अपक्व सिधू आपण म्हणू शकतो.
सिद्धोज्ञातः शीतरस, त्याला शीतरस अशी पण संज्ञा किंवा पर्याय दिलेला दिसतो. यः संपक्व मधुरद्रवैः सिद्धः सपक्व रससंज्ञा. जो संपक्व मधुरद्रव्यांनी सिद्ध अशी असते त्याला पक्व रस असं म्हटलं जातं. तत् कर्म कारक सकाशात अवगंतव्यम. एतद्वयम कर्मकारक सकाशात अवगंतव्यम, म्हणजे हे कर्मानीच आपल्याला समजतं की ही अपक्व आहे का पक्व आहे. पक्व ही हे अपक्व ही त्या मानाने तीक्ष्ण असू शकते पक्व याच्यापेक्षा. हं? त्याचे भेद आपण पुढे बघूयात, कदाचित आपल्याला त्याच्यातून अजून जास्त चांगल्या गोष्टी कळू शकतील. अपक्व मधुरद्रवैः सिद्धाः शीतरसाः सिधुनेयः यथा सिरकासम. सिरकासम म्हणून काही हे सिधूचं वर्णन केलेलं दिसतं. एका प्रकारची सिधू इथे वर्णन केलेली दिसते. आपल्या वापरामध्ये फार कधी ही सिधू आलेली नाही. पक्व मधुरद्रवैः सिद्धाः पक्वरसाः, त्याला पक्वरस सिधू असं म्हणतात. अपक्वरस सिधुः पक्वरस सिधूश्च भेदद्वयं नेयम. अपक्वरस सिधू आणि पक्वरस सिधू असे दोन भेद सांगितलेले आहेत. तद्गुणाः, तर त्याचे गुण काय. वातपित्तकरः सिधुः स्नेहश्लेष्म विकारहाः. वातपित्त निर्माण करणारी अशी ही सिधू असते आणि ती कशी आहे तर स्नेह आणि श्लेष्म हे विकार दूर करणारी अशी आहे. मेधाः शोफ उदर अर्शोघ्नः तत् पक्वरस सिधुः. मेद, शोफ किंवा उदर हे व्याधी कमी करणारी ही पक्वरस सिधू आहे असं आपण मानू शकतो. म्हणूनच मी मगाशी म्हटलं तसं की जी अपक्व रसाची सिधू आहे ही वातपित्त करणारी आहे आणि जी स्नेह श्लेष्म असे विकार कमी करणारी आहे. पक्वरस सिधू जी आहे ही त्यातल्या त्यात कमी तीक्ष्ण अशा स्वरूपाची आहे आणि त्यामुळे ती मेद, शोथ, उदर इत्यादी ठिकाणी आपल्याला वापरता येते, म्हणजे व्याधींमध्ये वेगवेगळ्या वापरता येते. अपक्वरस सिधू ही डायरेक्ट व्याधींवर खूप मोठ्या प्रमाणात वापरता येणार नाही, की कारण ती वातपित्त कर आहे. ती वातपित्त वाढवणारी आहे. त्यामुळे त्याचा वापर हा योग्य त्याची योग्यता लक्षात घेऊन त्याच्यामध्ये वापरली जाणारी द्रव्य ही लक्षात घेऊनच आपल्याला करायचा आहे. याच्या पुढे सुरा, प्रसन्न इत्यादींचं वर्णन आलेलं दिसतं. आजच्या दिवस आपण इथे थांबूया. 4:20 झालेले आहेत. पुढे आपण पुढच्या ह्याच्यामध्ये सुरा, प्रसन्न किंवा पुढचे जे काही वारुणी, शुक्त, इक्षुक इत्यादी सर्वांचं वर्णन आपण पुढच्या ह्याच्यात बघूया. पुढे कांजी अंजी पण आहे त्याचं वर्णन. आता इथे आपण आज थांबूया.